आहे की नाही. तर आता आज आपण वर्तुळातील त्रिज्या, व्यास आणि जीवा आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू याची ओळख घेऊ. बरोबर. तर बघा, ईश्वरी ही वर्तुळाचा काय आहे? मधात बसून आहे ईश्वरी. बरोबर. ईश्वरी कुठे बसून आहे? मधात बसून आहे. वर्तुळाच्या अगदी मधोमध आहे ना. तर ईश्वरी बसून आहे त्या बिंदूला म्हणायचं केंद्रबिंदू. काय म्हणायचं? केंद्रबिंदू. काय म्हणायचं? ईश्वरी बसून आहे त्या बिंदूला काय म्हणायचं? आणि ईश्वरीनी एक टोक मयंक दादाच्या हातात दिलाय आणि दुसरं टोक मिताली ताईच्या हाती दिलाय. दिसतंय तुम्हाला? दिसतंय तुम्हाला? बघा, म्हणजे ईश्वरीनी